नीटचा घोळ सोडवण्याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांच्यासोबत सोमवारी सर्व राज्यांच्या वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची बैठक होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर काय पर्याय आहे याची चाचपणी या बैठकीत होणार असल्याचं राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं आहे. तसंच नीटबाबत योग्य प्रशिक्षण देण्याचा विचारही या बैठकीत केला जाणार आहे. बैठकीतून ठोस काही हाती न लागल्यास प्रसंगी राष्ट्रपतींची भेटही घेण्याचा विचार तावडेंनी बोलून दाखवला आहे. तर सर्वोच्च न्यायालयानं विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करायला हवा असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. आमची सीईटी ऑलरेडी झालेली आहे. आम्ही कायदा करून प्रायव्हेट सीईटी वेगळी होऊ शकत नाही हे करून घेतलेलं आहे आणि त्यामुळे आमची झालेली MHCETच योग्य पद्धतीने झालेली सीईटीच पुढे चालू राहील अशा प्रकारची भूमिका आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. बहुत बड़ा अन्याय है कि एक दिन में आप कहते हो कि सीबीएसई के अभ्यासक्रम से आप परीक्षा दे दीजिए. अब सुप्रीम कोर्ट ने कहा है तो आजकल तो हमारे देश में आप क्रिटिसाइज भी नहीं कर सकते. सुप्रीम कोर्ट तो हमारे लिए बड़ी चीज है. लेकिन मुझे ऐसा लगता है कि कभी कभी सुप्रीम कोर्ट ने भी बच्चों के भविष्य का ख्याल रखना चाहिए. कानून अपनी जगह है, कानून ठीक भी है, लेकिन कानून के साथ साथ जब हम एक पीढ़ी को इतना बड़ा नुकसान पहुंचाते हैं तो उसका भी विचार होना चाहिए. अभ्यासक्रमानुसार घेऊ नये अशी मागणी करत विद्यार्थी, पालक आणि डॉक्टरांनी नागपूरमध्ये मोर्चा काढला. व्हरायटी चौक ते संविधान चौक असा हा मोर्चा काढण्यात आला. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 24 जुलै रोजी होणारी नीट परीक्षाच वैद्यकीय प्रवेशासाठी वैध असेल. मात्र HSC बोर्डाच्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा जड जाईल अशी भीती आहे. त्यामुळे विद्यार्थी पालकांमध्ये रोष आहे. ही परीक्षा देऊन मुलं नापास झाली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न आता ते विचारतायत. पॅटर्न वेगळा आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे आणि जेव्हा त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला 12वीच्या महाराष्ट्र स्टेटच्याच अभ्यासक्रमावर परीक्षा द्यायची आहे तर त्यांनी त्याच्यावरच फोकस केलं, त्याचाच अभ्यास केला आणि त्याच्यावर ते एक्झाम देणार होते. आणि आता अचानक वेळेवर जर त्यांना म्हटलं की तुम्ही आता 12वीच्या CBSEवर द्या, एक तर पुस्तकं पण अवेलेबल नाही आहे. या वर्षीचं अक्षरशः 2 वर्षाचा अभ्यासक्रम 2 महिन्यात पूर्ण करा किंवा 1 मेला जे मुलं बसले त्यांना 2 दिवसात पूर्ण करा. हा मुलांवर फार मोठा अन्याय आहे. वी हॅव टू इम्प्रूव्ह अवर इंडिया. वी आर वर्किंग फॉर अ बेटर मेडिकल करिअर. तर आम्हाला आमच्या इंडियासाठी काही चांगले मेडिकल्स बनवायचे आहेत. तर गव्हर्नमेंट शुड अंडरस्टँड की तुम्ही का असं करताय. असं नका करू. MHCET जो तुम्ही फायनल केला तर वाय आर यू कॉन्ट्राडिक्टिंग युअर ओन स्टेटमेंट नाऊ. नीट संदर्भात विद्यार्थ्यांच्या पालकांनी राज ठाकरेंची आज भेट घेतली. सोमवारी राज ठाकरे नीट संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आली. यावेळी राज ठाकरेंनी केंद्र सरकारवर टीका केली. तसंच मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यावर माझी भूमिका कळवेन अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. आज त्यांचा तो काय नीटची जी परीक्षा त्याचा सिलेबस अवेलेबल नाही. पोरं अगोदर 2-2 वर्ष अभ्यास करून बसले आहेत. 1-2 लाख रुपये घातलेले आहेत त्याच्यात आणि तुम्ही आयत्या वेळेला सांगता की आता ही परीक्षा नाही ही परीक्षा. असं कसं करून चालेल. आणि तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या मार्फत काय आहे, भाजपवाल्यांची मेडिकल कॉलेजेस नाही आहेत ती काँग्रेसवाल्यांची आहेत. मग तुमचे राजकीय गोष्टी सेटल करण्यासाठी म्हणून तुम्ही मुलांचा बळी देणार का. आणि डान्स बारचा निर्णय लागतो. नक्की ह्यांना कोणाचा फायदा करून घ्यायचा आहे, कोणाला फायदा करून द्यायचा आहे समजत नाही मला. एका जमिनीचं प्रकरण मार्गी लावण्यासाठी 30 कोटी रुपयांची लाच स्वीकारताना गजानन पाटील याला अटक करण्यात आली. त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान आपण महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे स्वीय सहाय्यक असल्याचं पाटीलनं सांगितलं होतं. मात्र आपल्या कार्यालयात अधिकृत अथवा खासगी स्वरूपात गजानन पाटील नावाचा कोणीही कर्मचारी नसल्याचा खुलासा खडसेंनी केला आहे. एका संस्थेला कल्याण इथली जागा मिळवून देण्यासाठी पाटीलनं लाच मागितली होती. त्यातला 15 कोटींचा पहिला हप्ता घेण्यासाठी पाटील आला असताना त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली आहे. मला एवढं माहिती आहे की मतदारसंघातला आहे गेले 7-8 वर्षापासून आजच नाही ते तिथले रुग्ण आणून दवाखान्यात ॲडमिट करणं आणि त्यांना ते पोहोचवणं वगैरे असं तर काम करतोच आहे. मतदारसंघातला असल्यामुळे परिचय नाही असं कोणी म्हणूच शकत नाही. त्या संदर्भामध्ये प्रश्न केसचा आहे. ज्या केसचा रेफरन्स देत आहेत
त्या केसचा तर निकाल कधीच लागून गेला आहे आणि ते नाकारलेला आहे. त्या नाकारलेल्यासाठी जर कोणी लाच मागत असेल किंवा देत असेल तर मला उलट आश्चर्य वाटतं की जे प्रकरणं परिवहन खात्याकडे जमा होऊन गेलेली जमीन आहे, ताबा त्यांचा आहे, त्यांचं बांधकाम त्या ठिकाणी चालू आहे आणि ती जमीन कशी काय देता येईल जे नाकारला गायरान जमीन. म्हणजे मलाही उत्सुकता आहे की नेमक्या ह्याच्या मागे कोण आहे. दरम्यान काँग्रेस या प्रकरणी आक्रमक झाली आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या प्रकरणी भाजपवर टीका केली आहे. ना खाएंगे ना खाने देंगे असं म्हणणाऱ्यांनी याचा विचार करावा अशा शब्दात चव्हाणांनी भाजप नेतृत्वाला टोला लगावला आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत एसीबीचे प्रमुख सतीश माथूर यांची या प्रकरणी भेट घेणार आहेत. तर विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. राज्याचे महसूल मंत्री एकनाथराव खडसेंचा उल्लेख त्याच्यामध्ये होतोय की त्यांचे ते जवळचे होते, नातेवाईक होते, स्वयंसहायक होते. मंत्री कबूल करतात ना. तुम्हाला परिचित आहे जे आरोग्याच्या बद्दल काही नेहमी प्रकरणं घेऊन यायचे मुंबईला. आता कोणाच्या आरोग्याचे घेऊन येतो तुम्हाला, कोणाचं आरोग्य तपासण्याकरता आणून तुम्हाला माहिती. तर ते आरोग्य तपासण्याकरता एवढे पैसे लागतात मला माहिती होतं, 30 कोटी रुपये वगैरे. मला त्याचं आश्चर्य वाटतं, परंतु हरकत नाही. परंतु याच्यामध्ये मंत्र्यावर आक्षेप आलेला आहे, गंभीर बाब आहे. म्हणून रात्री स्वतःहूनच चौकशीची आता मागणी केली पाहिजे. विरोधी पक्ष म्हणून आम्ही मागणी करणारच आहोत. नाशिकमधल्या सिडको परिसरामध्ये सलग दुसऱ्यांदा दुचाकी चालण्याचा धक्कादायक प्रकार घडला. नाशिकच्या सिडको परिसरातील नीलांजली नील अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली आहे. यामध्ये एकूण 6 दुचाकी जाळण्यात आल्या आहेत आणि या जळीत कांडामुळे नाशिकमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आधीच 2 ते 3 दिवस आधी श्री अपार्टमेंट जे आमच्याच एरियातलं आहे त्या ठिकाणी परत घडलं आणि त्याच्या 3 ते 4 दिवसानंतर परत आमच्या निलंजनी अपार्टमेंटमध्ये घडलं. तर जो कोणी हा कृत्य करतोय त्याला म्हणजे या गोष्टीचा अजूनपर्यंत धाक नाही आहे की 2 दिवस तो आधी त्या गोष्टी श्री अपार्टमेंटमध्ये करतोय, परत निलंजन नीलमध्ये करतोय. तर ह्या ज्या गोष्टी ह्या बंद असायला पाहिजे, बंद व्हायला पाहिजे. अमरप्रीत हॉटेल चौकातील मुथूट फायनान्सवर फिल्मी स्टाईल दरोडा टाकण्याचा 6 दरोडेखोरांचा प्रयत्न फसलाय. वाळूंच्या दिशेनं पसार झालेले दरोडेखोर बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी नाकाबंदी केली. शहरातील सर्वात गजबजलेल्या जालना रस्त्यापासून हाकेच्या अंतरावर अमरप्रीत चौकात ही घटना घडल्यानं खळबळ उडाली. नवी मुंबईतले बांधकाम व्यावसायिक राज कंधारी यांच्या आत्महत्या प्रकरणी त्यांचा आतेभाऊ बिपिन थापर याला अटक करण्यात आली आहे. थापरनं व्यवसायात दगाफटका केल्यामुळे आपली कौटुंबिक हानी झाल्याचं कंधारी यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये म्हटलंय. गुरुवारी रात्री कंधारी यांच्या कार्यालयाची तपासणी करताना पोलिसांना ही चिठ्ठी सापडली आहे. त्यानंतर सानपाडा पोलीस ठाण्यात थापर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आपण व्यवसाय थापरकडे सोपवला होता, मात्र त्यानं आर्थिक अपहार करून आपल्याला दगा दिला असं कंधारी यांनी या चिठ्ठीत लिहिलंय. त्यांचे नातेवाईकच आहेत आणि त्यांचं एकत्र बिझनेस होता यापूर्वी आणि त्याच्या अनुषंगाने फायनान्शियल क्रायसिस असल्यामुळं त्याने अंडर प्रेशर येऊन सुसाईड केलेला. नाशिक शहरातील हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा नाशिक पोलिसांनी पर्दाफाश केलाय. पाथर्डी शिवारात असणाऱ्या हॉटेल हॉलिडे इनमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून देहविक्रीचा धंदा सुरू होता. परिसरातीलच काही नागरिकांकडून तक्रार आल्यानंतर पोलिसांनी रात्री छापा टाकून हॉटेल मालकासह 5 पुरुष आणि 2 तरुणींना ताब्यात घेतलाय. ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणी मुंबईहून आल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. तर हॉटेलचा परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाणार आहे. राजकारणाचं गुन्हेगारीकरण होण्यासंबंधी सातत्यानं सर्व स्तरावरून चिंता व्यक्त होती. अशातच गुन्हेगार राजाश्रय घेण्याचा प्रयत्न करतात, मात्र पोलिसांनी त्याला न घाबरता काम करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. केवळ सोबत फोटो काढलेल्या फोटोच्या मदतीनं कुणी तुमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा धमक्यांना भीक घालू नका अशी स्पष्ट सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नागपूर ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत असलेले कामठी आणि अन्य 2 पोलीस स्टेशन नागपूर आयुक्तालयात स्थानांतरित करण्यासंबंधी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भाऊसाहेब चव्हाण आणि त्याची पत्नी आरती चव्हाण यांच्या पोलीस कोठडीत न्यायालयानं वाढ केली आहे. दोघांच्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी संपल्यानं त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. या दाम्पत्याला न्यायालयानं 19 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान भाऊसाहेब चव्हाण आणि त्याचं पत्नीच्या मागे आयकर विभागाचाही ससेमिरा लागणार आहे.
राज्यात नुकताच गोहत्याबंदी कायदा लागू झाला, पण वसई विरार परिसरात या कायद्याची पायमल्ली होताना दिसतेय. गोमांस नेणाऱ्या एका टेम्पोला पकडण्यात आलाय. बजरंग दल आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा टेम्पो पकडलाय. वसईच्या पंचवटी नाक्यावरती हा टेम्पो पकडण्यात आलाय. टेम्पोमधल्या तिघांनाही या कार्यकर्त्यांनी माणिकपूर पोलिसांच्या हवाली केलाय. टेम्पो पकडण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला, अशी विचारणा माणिकपूर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना करताच परिस्थिती तणावपूर्ण बनली. टेम्पोमधल्या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. चंद्रपुरात मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. चंद्रपूरमध्ये शुक्रवारी 46°C तापमान नोंदवलं गेलंय, तर नागपूरमध्ये उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलंय. नागपुरात 45.6°C इतकं तापमान नोंदवण्यात आलंय. हे तापमान सामान्यपेक्षा 3°C इतकं जास्त आहे. तर पुढचे 2 दिवस सुद्धा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी तापदायक ठरण्याची शक्यता आहे, कारण येत्या 48 तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेनं वर्तवली आहे. कालपासूनच काही भागात अचानक कमाल तापमानात वाढ झाली आहे. त्यात येत्या 48 तासात पुन्हा वाढ होणार असल्यानं नागरिकांनी काळजी घ्यावी असा इशारा देण्यात आला आहे. आम्हाला पाणी मिळालं नाही तर आम्ही मुंबईचं पाणी कापू, त्यांचं पाणी आम्ही बंद करू, असा इशारा शहापूरवासियांनी दिलाय. शहापूर तालुक्यात जवळपास 100 गावात प्रचंड पाणी टंचाई आहे. याच तालुक्यात तानसा, भातसा आणि वैतरणासारखे 3 धरणं आहेत. या धरणांचं पाणी मुंबईला दिलं जातं, मात्र त्याच तालुक्यात राहणाऱ्या नागरिकांना मात्र पाणी मिळत नाही. यासाठी शहापूर ते मंत्रालय अशी जलदिंडी काढण्यात आली. त्यात सर्वपक्षीय नेत्यांसह शेकडो नागरिक सहभागी झाले. हे सर्व नागरिक पायी चालत मंत्रालय गाठणार आहेत आणि आपली व्यथा मांडणार आहेत. ही दिंडी पोहोचण्यासाठी जवळपास 3 दिवस लागतील. राज्यातील इतर भागांच्या तुलनेत कोकणात पाणी टंचाईचं संकट तसं कमीच असतं, मात्र प्रशासनाच्या भोंगळ कारभारानं मुरुड तालुक्यातील काही गावांना याचा फटका बसलाय. पिण्याच्या पाण्याची योजना राबवूनही गेल्या 6 वर्षांपासून या सावली, खामदे आणि मिठागर वासियांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. दुष्काळग्रस्त सोलापूरला अवकाळी पाऊस आणि वादळानं झोडपलं. दक्षिण सोलापुरातील गुंजेगाव, कंदलगाव, वळसंग, दरगनहळ्ळी आणि धोत्री या गावांना जोरदार तडाखा दिलाय. घरावरील पत्रे 2 किलोमीटर लांब जाऊन पडलेत. दरगनहळ्ळीतील शेतकऱ्यांचं शेडनेटचं खूप नुकसान झालंय. जर्मनीवरून मागवून आणलेल्या रोपांचंही नुकसान झालंय. सोलापूर जिल्ह्यात दुष्काळानं माणसांसहित जनावरं देखील होरपळून निघालेत. प्यायला पाणी नाही आणि जनावरांना चारा नाही अशी परिस्थिती सध्या आहे. त्यातच अक्कलकोटमध्ये उन्हाची वाढलेली दाहकता आणि पिण्याचं पाणी जनावरांना न मिळाल्यानं 16 म्हशींचे पाय निकामी झालेत, तर 1 म्हैस दगावल्यानं पशुपालक शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. देशाचे पंतप्रधान विदेशातील 80 देशात फिरून मौज मजा करतायत, मात्र त्यांना दुष्काळग्रस्त मराठवाड्यात यायला मिळेल नाही का, असा सवाल काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी केलाय. 80 देशात फिरण्यापेक्षा तोच पैसा मराठवाड्याला दिला असता तर मराठवाड्याची तहान भागली असती, असा टोलाही त्यांनी लगावला. नारायण राणे सध्या दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान देश विदेशात फिरतात. 80 पेक्षा देश फिरून झाले, पण परदेश अमेरिकेपेक्षा त्यांना मराठवाडा लांब वाटतो. आले नाही, एकदाही आले नाही. खरे मराठवाड्यात यायला पाहिजे होते आणि इथल्या लोकांना खरी मदत करायला पाहिजे होते. 80 दौऱ्याचे पैसे जरी पाण्यासाठी मराठवाड्यात खर्च केले असते तर ताण भागली असती मराठवाड्यातील लोकांची. त्यामुळे देशातली लोक मेली तरी चालेल, परदेशात आपले फिरतायत मौज मजा करायला. जगभरात एकीकडे वाघांची संख्या वाढवण्यासाठी खास मोहीम सुरू आहे, तर दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या चक्क प्रमाणाबाहेर वाढली आहे. त्यामुळे त्यांना जिल्ह्याबाहेर हलवण्याची वेळ आली आहे. चंद्रपूर वन विभागानं तसा प्रस्ताव राष्ट्रीय वाघ संवर्धन प्राधिकरणाला दिला आहे. चंद्रपुरात सध्या 50च्या आसपास लहान मोठे वाघ आहेत. त्यापैकी 4 ते 5 नर वाघ आणि 2 ते 3 माद्या नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यात पसरलेल्या पैनगंगा अभयारण्यात आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पाठवण्यात येणार आहेत. यापैकी काही वाघ तरी आपण निश्चितच या क्षेत्रामधून त्यांना योग्य अशा हॅबिटॅटमध्ये, अधिवासामध्ये ते आपण स्थलांतरित करणं गरजेचं आहे. अन्यथा आपल्याला लोकांच्या रोषाला किंवा वाघांनासुद्धा त्याच्यामुळे संवर्धनासाठी योग्य अशी परिस्थिती राहणार नाही. तर तो बहुतेक प्रस्ताव मान्य केला जाईल.
विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीतर्फे वसंत डावखरे यांनी उमेदवारी अर्ज भरला. मात्र अवघ्या काही दिवसांवर आलेल्या या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून अद्याप कोणत्याही हालचाली होताना दिसत नव्हत्या. पण आता एकनाथ शिंदे यांनी शिवसेना संपूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवणार असल्याचे संकेत देतानाच ही निवडणूक जिंकणार असल्याचं सूतोवाच केलाय. शिवसेनेत सध्या या एका जागेसाठी अनेकांची मांदियाळी आहे. गोपाळ लांडगे, आनंद तरे, रवींद्र फाटक आणि सुनील चौधरी यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. मुंबई गोवा महामार्गावर 3 ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीमुळे कोकणात निघालेल्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. पेणजवळ खारपाडा पूल तसंच वाकण फाटा आणि कोलाड नाका इथे पहाटेपासूनच वाहतूक कोंडी झाली होती. सध्या शाळांना सुट्ट्या आहेत, त्यामुळे चाकरमानी आणि पर्यटकांचे पाय कोकणाकडे वळू लागलेत. मात्र महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम अतिशय मंद गतीनं सुरू असल्यानं या मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात देखणी मिरवणूक काढण्यात आली. संभाजी आरमार संघटनेनं यानिमित्त सायकल रॅली काढण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र पोलिसांनी ही परवानगी नाकारल्यानं संघटनेनं शहरात मिरवणूक काढली. या कार्यक्रमाला सोलापूरकरांचा चांगला प्रतिसाद. निर्मूलन साहित्य संमेलनाचं उद्घाटन ज्येष्ठ भाषा अभ्यासक डॉक्टर गणेश देवी यांच्या हस्ते करण्यात आलं. 14 आणि 15 मे असं 2 दिवस हे संमेलन आयोजित करण्यात आलं. या परिसराला शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर साहित्य नगरी असं नाव देण्यात आलंय. रविवारी दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी कुटुंबियांसमवेत निर्भय मॉर्निंग वॉकही काढण्यात येईल. दोन शहरांमध्ये मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी महत्वाचा असलेला सिस्टर सिटी करार चीनमधील युंग यॉंग आणि नाशिकमध्ये होण्याची शक्यता आहे. शहराच्या आर्थिक सामाजिक विकासाबरोबरच 2 राष्ट्रांमधील सांस्कृतिक देवाणघेवाण वाढीसाठी हा करार महत्वाचा आहे. यासाठी नाशिक औद्योगिक असोसिएशन म्हणजेच निमाकडून प्रयत्न केले जात आहेत. चीनच्या अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ पुढील आठवड्यात येत असून महासभेत लवकरच प्रस्ताव सादर केला जाणार आहे. या करारामुळे नाशिक आणि युंग यॉंग या 2 शहरांमधील राजनैतिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक विकासाबरोबर सांस्कृतिक संबंध दृढ होण्यास मदत होणार आहे. उज्जैनमध्ये कुंभमेळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाविकांशी संवाद साधला. विशाल भारत होण्यासाठी कुंभमेळा पूरक आहे. कुंभमेळा ही अद्भुत सामाजिक रचना आहे. त्यात समाजाची दिशा ठरते असं वक्तव्य त्यांनी केलं. की परंपरा कैसे प्रारंभ हुई होगी, उसके विषय में अनेक प्रकार के विविध मंत्र प्रचलित है. कालखंड भी बहुत बड़ा अंतराल वाला है. कोई कहेगा 1000 साल पहले तो कोई कहेगा 2000 साल पहले. लेकिन इतना निश्चित है ये परंपरा मानव जीवन की सांस्कृतिक यात्रा की पुरातन व्यवस्थाओं में से एक है. तामिळनाडूच्या तिरुप्पूर जिल्ह्यात तब्बल 570 कोटी रुपयांची बेनामी रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. 3 कंटेनरमध्ये ही रक्कम भरली होती. तामिळनाडूमध्ये सोमवारी मतदान होत आहे, त्यामुळे या घटनेचं महत्त्व वाढलंय. ही रक्कम मतं विकत घेण्यासाठी पाठवली जात होती का याचा तपास केला जातोय. निवडणूक आयोगानं निमलष्करी दलाच्या मदतीनं पाठलाग करून हे कंटेनर पकडलेत. कंटेनर अद्याप उघडण्यात आले नसले तरी ही रक्कम स्टेट बँक ऑफ इंडियाची असून ती विजयवाड्याला पाठवण्यात येत होती असा दावा या कंटेनरच्या चालकांनी केला आहे. बिहार आणि झारखंडमध्ये 24 तासांच्या आत 2 पत्रकारांची हत्या करण्यात आली आहे. बिहारच्या सिवानमध्ये हिंदुस्तान या हिंदी दैनिकाचे ब्युरो चीफ राजदेव रंजन यांची हत्या करण्यात आली. रेल्वे स्टेशनजवळ गोळी झाडून त्यांची हत्या करण्यात आली. रंजन यांच्या डोक्यावर आणि मानेवर गोळ्या झाडण्यात आल्या. रंजन गेल्या 25 वर्षांपासून सिवानमधल्या गुन्हेगार आणि गुंडांविरोधातल्या बातम्या करत होते. तर दुसरीकडे झारखंडच्या चतरा जिल्ह्यात देवरियामध्ये ही पत्रकाराची हत्या झाली आहे. एका न्यूज चॅनलचे पत्रकार अखिलेश प्रताप सिंग यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. बगदादच्या बलाडमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट आणि गोळीबारात 16 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पहिला स्फोट एका कॅफेत झाला, यात मृतांची संख्या 12 आहे तर 25 जण जखमी झाले. दुसरा स्फोट काही तासानंतर भाजी मार्केटमध्ये झाला. यात 4 नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला. या दोन्ही हल्ल्याची जबाबदारी आयसिसनं स्वीकारली आहे.
पाकिस्ताननं कुठलीही घोषणा न करता युद्ध पुकारल्याचा आरोप अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी केलाय. पाकिस्ताननं यात हस्तक्षेप करू नये. त्याचबरोबर तेहरीक तालिबान क्षेत्रामध्ये मोठा धोका असल्याचंही त्यांनी सांगितलंय. यमनची राजधानी सनामध्ये हौदी मिलिशिया समर्थक विद्रोहींनी अमेरिकेच्या सैन्याचा विरोध केला. अमेरिकेनं अल कायदा विरोधात येमेनच्या सैन्याची एक तुकडी तैनात केली आहे, तर हौथीच्या समर्थकांनी सैन्याच्या विरोधात युद्ध करण्याची धमकी दिली आहे. स्पेनमधील सेसेनात युरोपमधील सर्वात मोठ्या टायर ग्रेवयार्डमध्ये आग लागली. या आगीमुळे संपूर्ण परिसरात विषारी धूर पसरलाय. हेलिकॉप्टरच्या मदतीनं ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तर प्रशासन आसपासच्या घरातील नागरिकांना बाहेर येण्याचं आवाहन करत आहे. जर्मनीमध्ये उन्हाळा सुरू झाल्यानं उष्णतेमुळे अनेक जंगलांमध्ये आग लागण्याची घटना घडली आहे. जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये आग लागण्याचं सर्वाधिक प्रमाण आढळत आहे. या आगीवर नियंत्रण आणि जंगलावर नजर ठेवण्यासाठी काही जंगलात कॅमेरे लावण्यात आले आहेत. इंग्लंडच्या साऊथहॅम्प्टनमधील फटाक्यांच्या फॅक्टरीला भीषण आग लागली. या आगीमुळे अनेक स्फोट झाले. या घटनेनंतर रेस्क्यू टीमनं 100 मीटर रेडियसपर्यंतचा भाग रिकामा केला. या दुर्घटनेदरम्यान कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही. ब्रिटनमध्ये एका रिसेप्शनिस्टनं हाय हिल्स घातले नाही म्हणून तिला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. निकोला पार्क ही महिला फायनान्स कंपनीत PwC म्हणून काम करत होती. निकोला पार्कनं ब्रिटिश पार्लमेंटमध्ये याबाबत याचिका दाखल केली आहे. याचिकेवर 1 लाखपेक्षा जास्त लोकांच्या सह्या आहेत. अमेरिकेच्या वॉशिंग्टन पोस्टमध्ये पत्रकाराला त्यानं लिहिलेलं आर्टिकलच खाण्याची वेळ आली. रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्राध्यक्षपदाचे संभाव्य उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ट्रम्प विल लूज ऑर आय विल ईट धिस कॉलम या नावानं आर्टिकल लिहिलं होतं. ट्रम्प निवडणूक जिंकणार नाहीत असा त्याचा दावा होता. जर ते जिंकले तर डना मिलबॅक हा पत्रकार आपल्या जेवणात तेच आर्टिकल मिसळून खाणार असल्याचं त्यानं म्हटलं होतं. जगातील सगळ्यात वयोवृद्ध महिलेचं न्यूयॉर्कमध्ये निधन झालं आहे. सुसाना मुशा जोन्स असं या महिलेचं नाव होतं. ती 116 वर्षांची होती. जोन्स यांच्या मते झोप हे दीर्घायुष्य लाभण्याचं रहस्य असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यांनी कधी सिगरेट आणि दारू प्यायली नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.